श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसा दिसतोय गाजराचा हलवा, गाजराचा शिरा मस्त दिसतोय की नाही? हिवाळा आला आणि गाजराचा शिरा होणार नाही असं राहणारच नाही. बाजारात छान मस्त गाजर उपलब्ध आहेतच. छान असा किसून केलेला आहे आणि मस्त 1.5 किलो गाजरचा पण शिरा केलेला आहे. छान तुपात भाजलेला आहे. सोबतच आपण या शिऱ्यामध्ये छान भरपूर असं दूध पण घातलेलं आहे. या शिऱ्याची रेसिपी आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप कशी केली आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे ही रेसिपी केली होती आपण जे मार्गशीर्ष गुरुवार झालेत ना आपले, त्याचं उद्यापन होतं. त्या नैवेद्यासाठी आपण छान मस्त गाजराची कोशिंबीर, आलूची भाजी, आलू वाटाणा भाजी, निंबू, वरण भात, तूप आणि पोळी आणि सोबत पापड आणि गाजर शिरा असा बेत केलेला होता. चला आता आपण रेसिपीला सुरू करूया. सो आपण काय केलं होतं, 1.5 किलो छान गाजर आणले होते बाजारातनं. त्याला छान पाण्यामध्ये टाकलेलं होतं थोडा वेळ आणि छान त्याच्यानंतर आपण धुवून घेतले होते. त्याच्यानंतर आपण त्याला छान सोलून घेतलं आणि घरच्या घरीच आपण किसणीने हे गाजर सर्व असे किसून घेतलेले आहे एकसारखे. बघा अशा पद्धतीने आणि खूप छान असा हा गाजराचा शिरा हलवा होणार आहे. आपण ज्या पद्धतीने बनवत आहोत हा गाजर शिरा, तो किसून म्हणजे पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आपली आजी बनवायची त्या पद्धतीने आपण छान गाजरं किसून घेतलेले आहे. काही आपण असं करू शकतो की मिक्सरमध्ये पण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून पण काढू शकतो. काही प्रोसेसर पण आहे, ते छान असे किसून देतात. पण आपण हा पारंपरिक पद्धतीने केलेला गाजराचा शिरा आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान भरपूर साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच्यावर मस्त आपण ते गाजर छान आपण परतून घेणार आहोत 10 ते 15 मिनटं. आणि आपल्याला छान अशी 1.5 किलो गाजर आहेत, त्याच मापाने आपण छान अशी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि छान आपल्याला हे तुपावर खमंग होतपर्यंत गाजर असे परतून घ्यायचे आहे. चमचा सोडायचा नाही आहे, पूर्ण असं परतवतच राहायचं. बघा अशा पद्धतीने खूप छान झाकण वगैरे काहीच नाही ठेवायचं आहे. तुपावरच आपल्याला हे गाजर छान असे खमंग भाजून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने खूप छान दिसतं की नाही, रंग बघा तुम्ही. आणि आपण 10 ते 15 मिनटं हे छान असे भाजून झाले की बघा अशा पद्धतीने आपला हा शिरा बघा थोडासा मोकळा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया 1.5 किलो आहे तर आपण 1/2 किलोच्या जवळपास आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत, 1/2 लिटर अशा पद्धतीने. बघा आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छान खमंग वास सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण याच्यामध्ये आता दूध घालणार आहोत आणि मस्त आपण दूध घातलेलं आहे 1/2 लिटर आणि छान आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत. दूध घातल्याबरोबरच आपण त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने रंग थोडासा पांढूर आला आहे, पण काही हरकत नाही. ते पूर्ण दूध शोषून घेणार आहेत गाजर आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा तोच गाजराचा केशरी रंग असा दिसणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान बघा किती सुंदर दिसतं की नाही शिऱ्याचा रंग, हो की नाही. बघा अशा पद्धतीने आपलं छान दूध पण छान शिजतं आहे शिऱ्यासोबतच. आधी आपण तुपावर छान खमंग भाजून घेतलेले आहे, खूप छान सुवास सुटलेला होता. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये आणि 10 ते 15 मिनटं जास्त वेळ आपल्याला ते भाजून घेतलेले आहे आपण तुपावर आणि त्याच्यानंतर आपण दूध घातल्यावर पण आपण छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपण त्याच्यामध्ये 1.5 वाटी अशी आपण साखर त्याच्यामध्ये घातली, 1 वाटी घातलेली आहे आणि त्यानंतर आपण थोडी साखर घालूया. गाजर गोडच असतात, सो जितकी आपण कमी साखर घालू तितकं चांगलं, पण गोडावाच लागतोच. जास्त साखर घालायची नाही आहे कारण मग गाजराचा गोडावा थोडा आपला कमी पडू शकतो. बघा अशा पद्धतीने आपण आता थोडी आणखी अर्ध्यापेक्षा कमी वाटीभर साखर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे कारण गाजराचा गोडावा पण आपल्याला वाटायलाच हवा की नाही. बघा अशा पद्धतीने हा आपण गोडाचा पदार्थ करतो आहे, किती छान वाटते की नाही. सोबतच आपण याच्यामध्ये वेलची पूड देखील घालणार आहे आणि आपण ड्रायफ्रूट जे आहेत ना त्याची आपण कापं करून ठेवायचे आहेत. जे असेल ते, नाही असेल तरी चालेल. अशा पद्धतीने बघा मस्त आपला गाजराचा शिरा किती छान दिसतो आहे, हो की नाही. आता आपण त्याच्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स. छान आपण ते पण तुपावर फ्राय करून घेऊया. आपल्याजवळ आहे मनुका आहेत, काजू आहेत आणि बघा अशा पद्धतीने आपण छान त्याला तुपावर तळून घेतलेले आहे.
आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व तुपासकटच आपण त्याच्यामध्ये घालूया. बघा अशा पद्धतीने म्हणजे एक्स्ट्रा जो तूप पण त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि ते मिक्स करून घेऊया. ड्रायफ्रूट्स घातल्यावर आणखीच गाजराच्या शिऱ्याची चव वाढणार आहे आणि खूप मस्त हा शिरा होणार आहे. बघा अशा पद्धतीने आपला मस्त हा शिरा तयार झालेला आहे ऑलमोस्ट छान. आपण याला आता याच्यामध्ये फ्लेवर वाढण्यासाठी आपण घालणार आहोत वेलची पूड. याने गाजराच्या शिऱ्याचा फ्लेवर वाढेल आणि खूप हेल्दी रेसिपी बरं. जर आपण साखर कमी घातली तर खूप छान हेल्दी रेसिपी आहे ही मस्त. आणि घरवर इतका छान खमंग सुवास सुटलेला आहे बघा असं. आणि बस एवढं आहे की आपल्याला याच्यात नुसताच चमचा चालवायचा, बस एवढं आपल्याला रेडी आहे. आणि याच्यावर छान आपला हा शिरा रेडी आहे गाजराचा हलवा. त्याच्यात छान आपण तूप घातलेला आहे आणखी वरून आणि मस्त असा तुपाने माखलेला हा गाजराचा शिरा दूध घालून केलेला आपला हा रेडी आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान गार्निश केलं होतं काजूंसोबत आणि आपला हा शिरा मस्त रेडी आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष गुरुवाराचं उद्यापन केलं होतं. त्या दिवशी आपण हा नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ केला होता आणि त्याच्या आदल्या गुरुवारी आपण मुगाचा शिरा केलेला होता आणि या गुरुवारी आपण छान गाजराचा शिरा केलेला आहे. बघा गाजर होते तर आपण छान फोडणीची गाजराची कोशिंबीर देखील केलेली होती. त्याच्यानंतर छान बटाटा आणि वाटाण्याची भाजी देखील केली होती, रस्सा भाजी. किती छान दिसते की नाही. आणि गाजराचा हलवा इज द स्टार ऑफ दॅट डे. आणि त्याच्यानंतर वरण भात आणि तूप तर आपलं ठरलेलं आहेच. जे आपले जेवणाचे ताटाचे व्हिडिओ 3 वाजता येतात त्याच्यामध्ये नक्कीच हे आहे. तुम्ही नक्की आमचे व्हिडिओ शॉर्ट बघत राहा. व्हिडिओ आम्ही 2:30 वाजता टाकतो. आणि बघा चटणी म्हणून आपण निंबू पण ठेवलं होतं कारण हा नैवेद्य होता. आपण छान वाढलेले आहे. याच्यावर मस्त भात वाढलेला आहे, त्याच्यावर आपण तूप वाढूया आणि मस्त वरण वाढलेलं आहे आणि तूप आणि पोळी आणि छान आपण पापड देखील भाजलेला होता. खूप छान मस्त अशी जेवणाचं नैवेद्याचं ताट हे रेडी झालेलं होतं. देवी आईला नैवेद्य दाखवला होता आणि तो पण व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवर, नक्की बघा. चला आता या व्हिडिओचं एंड इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. गाजराचा शिरा रेडी आहे. श्री स्वामी समर्थ.